सो हॅलो गाईज, आज आपला आहे फोर्थ व्लॉग आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मी आमच्या गावाला काय काय केलं आणि मी माझ्या गावाची तुम्हाला खूप सारे गोष्टी सांगणार आहे. शहराच्या गोंधळापासून दूर करणारी एकच जागा माझं गाव. सो गाईज, आता काही दिवसापूर्वी मी माझ्या ताईच्या लग्नाला गावी गेलो तर आमच्या ताईच्या गावी गेलेलो. तर गाईज तुम्ही ते बघू शकता आमच्या ताईचं लग्न सुरू झालेलं आहे. फटाकडे उडवले आहे, ताई आली आहे, राजीन संघ आमची ताई हळूहळू. तिथे मी खूप मजा केली. आम्ही 2-3 दिवस स्विमिंग पूलला गेलेलो. तर आकाश भावाने आम्हाला पार्टी दिली, मग आम्ही चायनीजवरती गेलेलो. गाईज, आम्ही गावाला खूप मजा केलेली. आम्ही लोक अजूनही दादा प्रवीण करपे दादा ते माझ्यासंग खूप मस्ती करायचे. आम्ही एकदा स्विमिंग पूलला गेलेलो, त्यांनी मला उचलून पहिला पाण्यात टाकलेलं. मला तिथे खूप भीती वाटत होती. समीर दादा आणि आकाश भाऊ हे दोघं मला खूप घाबरत होते, पण समीर दादाने मला पोहायला शिकवलं. मला पोहायला नव्हतं येत, त्यांनी मला पोहायला शिकवलं. ना टेन्शन ना गाई, फक्त हसणं, मजा आणि गावची माती. हे फक्त व्लॉग नाही गाईज, हे आमच्या गावाची आठवणी आहे. हे आठवणी तुम्हाला तुमच्या लहानपणामध्ये घेऊन जाते. गावात काढलेलं स्नॅप, घरापुढचं स्नॅप, तर कधी गावातलं लग्न अटेंड करायला जी ती मजा होती गावाला, ती कधीच परत नाही ना. गाव फक्त घर नाही, आपल्या आठवणीची एक जागा असते. गावाला घालवलेली मजा आणि गावात असलेलं सुख ते कधी पुन्हा भेटणार ते तुम्हाला कळणारच नाही. म्हणून जेव्हा पण तुम्ही गावी जावा, एकदाच पूर्ण मजा विजा करा गावाला आणि गावाला थोडं जास्त दिवस थांबा. माझे भाऊ आकाश दादा त्यांनी लपून लपून काढलेला माझा राईस खाताना काढलेला व्हिडिओ, तर कधी मिल्कशेक पिताना माझा फोटो. तर गाईस, प्रवीण करपे आता एक कॉमेंटेटर आहे. ते आमच्या खेड तालुका गावामध्ये कॉमेंट्री करतात, क्रिकेट मॅचेसमध्ये कॉमेंट्री करतात. त्यांनी खास सुट्टी घेतलेली कारण की आमच्या ताईचं लग्न होतं आणि आम्ही सगळी खूप मजा करायला रोज रोज बाहेर फिरायला जायचं. त्यांनी आमचं सुट्टी घेतलेली आमच्यासाठी.